संजय राऊत असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही, भाजपा मात्र ढेकळले. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर संजय राजाराम राऊत हा अधिकृत पद्धतीने आपल्या भावाला घेऊन शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती जी आमच्या कानावर आलेली आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब 4 जूनला निश्चित पद्धतीने होईल. मग तेव्हा आपल्याला कळेल की एकनाथ शिंदे साहेब असो की अजित दादा तिकडला तिकडेच आहे. हा नालायक हा कधी उद्धव ठाकरेला सोडून आपली खासदारकी आणि भावाच्या आमदारकीसाठी म्हणजे तारखा पण ठरलेल्या आहेत. शिवसेनेमध्ये कधी प्रवेश करायचा शिंदे साहेबांबरोबर तारखा ठरलेल्या आहेत, जागा ठरलेली आहे. फक्त 4 जूनची वाट पाहतायत. म्हणून आगे आगे देखो होत आहे क्या. संजय राऊत असं म्हणतात पंतप्रधानांना भीती आहे त्यामुळे ते आता सभा घेत आहेत. 10 वर्षात सत्तेत असणाऱ्या मोदींना घाम गाळायला आता लागतं सारखं. मग उद्धव ठाकरे काय डायपर घालून सभा घेत आहेत का. कारण का पुरा देश हे जो मोदीमय झालेला आहे. मोदींना लोक बघण्यासाठी, मोदी साहेबांना ऐकण्यासाठी आणि आमचा पंतप्रधान ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय, 2-2, 3-3 योजनांचा लाभ आम्हाला होतोय, एवढं प्रेम देशाची जनता ज्या मोदीजींवर करते त्यांना घाम फुटणं तर लांबची गोष्ट आहे. त्यांच्या ह्या सगळ्यांच्या सपाटामुळे उद्धव ठाकरेला आता डायपर घालण्याची वेळ आली आहे. याबद्दल संजय राजाराम राऊतने विचार करावा.